सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या सुमारे 5 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 40 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याच्याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण 3ऱ्या अष्टकातील 7व्या अध्यायावर चिंतन करीत आहोत. आपण बघितले की सीतेने माझा हा पिता आहे असा स्वीकार केला. विष्णुभक्त स्वतःच्या घरी गेला आणि रोगी ब्राह्मणे नंतर सद्गतीला मोक्षाला क्रमाक्रमाने रोग नष्ट झाले. ज्याप्रमाणे शेवटी पुष्टी देणारा रस तयार होतो त्याप्रमाणे शास्त्रांनी अविद्या दोष नष्ट झाले असता बोध होतो. बोध म्हणजे ज्ञान, त्यानंतर रस म्हणजे परमानंद प्राप्त होतो. पुढे महाराज सांगतात की कोणी एक ब्राह्मण स्त्री मिष्टान्न खाऊन रोगाने पिडलेल्या स्वतःच्या मुलाला म्हणाली की कडुलिंबाचा रस पी व नंतर तुला लाडू दे, असे त्याला आमिष पण दाखवले. मुलाने रस प्यायल्यावर अपत्य होईल या शंकेने तिने मग तो लाडू काढून घेतला. लाडूप्रमाणे इतर फल गौण आहेत. आरोग्याप्रमाणे मोक्षफल श्रेष्ठ आहे. रोगी अथवा संसारवादीने पिडलेला यांना क्रमशः कापूर, आईचे वागणे आणि स्वर्गासाठी, कामभोगासाठी, शत्रुनाथासाठी नव्हे तर शास्त्रांचा हा समूह बुद्धी शुद्ध करणारा आहे. पुन्हा एका ब्राह्मणाची सुंदर पत्नी पाहून तिचा पती गावाला गेला असताना तिच्या पतीचे रूप घेऊन एक जोटिंग म्हणजे भूत तिच्याकडे आला. तो ब्रह्मचारी अवस्थेत कामार्थ होऊन दुराचारी होऊन मेला होता. तो जोटिंग होऊन भलताच कामलंपट झाला होता. तुम्ही लवकर कसे आलात असे त्याला त्या पत्नीने विचारले असता तो रस्त्यात भेटला आणि आता काम होणार नाही, महिन्याभराने या असे म्हणाल्याने मी परत आलो असे जोटिंगने सांगून त्या साध्वीला फसवले व आपलेसे केले. त्याची माया न जाणणारी ती साध्वी त्याचे विलक्षण विकार व भोगशक्ती जाणून पण कुठेही ती याच्याविषयी बोलू शकत नाही व त्याच्याविषयी शंकित असूनही लोकांना सांगण्यास ती असमर्थ होत. एका महिन्याने तिचा खरा पती आल्यावर त्या जोटिंगाला तो म्हणाला की माझे स्वरूप धारण करून तू कोण जमायस, तू माझी पत्नी, घर, पैसा कसा काय बळकावला. दोघेही वाद व एकमेकांना दूषण देऊ लागले. तू दुष्ट आहेस, तू दुष्ट आहेस असे म्हणू लागले. या दोघांना एका रूपाचे पाहून त्याचे मित्र, सासरे, बांधव सारे चकित झाले. पत्नीने एकांतर सांगितलेले ऐकून तो ब्राह्मण खिन्न झाला. जोटिंग, पती आणि ब्राह्मण आपल्या लोकांना विष्णू सर्व काही सांगितले. हा जोटिंग आहे हे जाणूनही विष्णुदत्त त्या दोघांना म्हणाला की रूप, शील, वय, अवस्था, स्वर, वर्ण इत्यादी दोघांचे एक आहे. मग तुमच्यापैकी खरा कोण आहे? क्षमा करा, मी याचा निर्णय करतो असे बोलून तो भर सभेत विचारता झाला की घरातील इतर धातूंची भांडी, वस्त्र इत्यादी आणि तुझ्या स्त्रीची गुप्त उघड असलेली खूप तू सर्व काही सांगावेस. त्या दोघांकडून वेगवेगळे लिहून घेऊन त्यांनी भर सभेत ते कथन केले. त्या दोघांना बाजूला करून तो ब्राह्मण स्त्रीला म्हणाला, दोघांपैकी तू कोणाची आहे ते सांग. ती म्हणाली, हा जो मला उपभोगतो आहे त्याच्या वाक्यात मोठा अडथळा आहे. ठीक आहे असे म्हणून तो ब्राह्मण म्हणाला, त्या जमिनीला प्रदक्षिणा घालून हे ब्राह्मणा जो लवकर परत येईल तो विजयी होईल. ठीक आहे असे म्हणून ते दोघेही गेले. जोटिंग क्षणात प्रदक्षिणा करून परत आला. तो म्हणाला, माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. रस्त्यातील सर्व खुणा, देव मंदिर इत्यादी सर्व गोष्टी त्यांनी सविस्तर भर सभेत सांगितल्या. हे ऐकून चकित झालेली उपस्थित मंडळी म्हणू लागली की मनुष्य नसून हा भूत आहे, या शंका नाही. व अर्ध्या दिवसाने संपूर्ण न जाणणारा खरा ब्राह्मण परत आला व वृत्तांत सांगता झाला. विष्णू शर्मा पुन्हा म्हणाला की या पर्वतावर किती सिद्ध आहेत त्यांची नावे गोत्रादी विचारून जो पहिले परत येईल व सांगेल तो विजयी होईल असे सांगितले असता जोटिंग अर्ध्या प्रकारातच परत आला
व सांगत आला. परंतु ब्राह्मण मात्र 5 प्रहलादांच्या मोठ्या कष्टाने परत आला. तो म्हणाला की मी सिद्ध पाहिलेच नाही, तो गोत्र कुठून सांगू. ते ऐकून सर्वांचा विश्वास वाढला. विष्णू शर्मा पुढे म्हणाला की अजून एक परीक्षा शिल्लक राहिली आहे. असे बोलून लोखंडाचे कमंडलू पुढे ठेवून तो म्हणाला, त्या दोघांना म्हणाला की याच्या कमंडलूमध्ये तोंडातून प्रवेश करून पोकळीतून तो बाहेर येईल, स्त्री त्याचं ग्रहण करी. असे म्हटले असता सूक्ष्म रूपाने कमंडलू त्याच्या आत शिरले. त्यावेळी रक्षण करता त्या ब्राह्मणाने दत्तात्रयाचे ध्यान करून व मंत्राचा जप केला व म्हणाला, या पिशाचाला असे म्हणून त्या विष्णू शर्माने तोंड व मालिका बांधली व कमंडलू बांधलेल्या त्या धोटिकाला पर्वतावर फेकून दिली. गतिवता ब्राह्मण व कविते लोकांना अतिशय आनंद झाला. विष्णू शर्मा म्हणाला की मी पाताक्षणी हा धोटिका हे काढले होते, परंतु ताबडतोब याला बद्ध केले असते तर माझ्यावर अपवाद झाला असता. म्हणून क्रमाने लोकांचा संशय भेद करणारा हा प्रयत्न मी केला आहे. ज्याप्रमाणे अज्ञ माणसाच्या अज्ञानाचा नाश शास्त्राने क्रमाने केला जातो, त्याचप्रमाणे ही प्रक्रिया मी केली आहे. पहिल्या अनुभवात विश्वास आला, दुसऱ्या अनुभवात विश्वास वाढला, तिसऱ्यामध्ये संशय नष्ट झाला व चौथ्या अनुभवात तो अधम झोटीने नष्ट झाला. तिथे सर्वजण त्याने आदेश दिला असता करून निघून गेले. ती पतिव्रता स्त्री साध्वी आनंदित होऊन स्वतःच्या पतीला मिळवून त्याला आनंदाने घरी घेऊन आली. अशा प्रकारे या अध्यायातील 49व्या श्लोकापर्यंत आदरणीय बाबांनी हा अध्याय अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे चौक विराम. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूयात्री संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटा अवधूत चिंतन श्री गुरुदेव. सर्वे ततस्तदा अधिष्ठा नत्वा जगमूर्य यथ आगतम साध्वी सा आनंदिता हृष्टा स्वेशम लब्ध्वा तथैव स. म्हणजे हे सगळं जे आपण मागल्या पुष्पात त्या विष्णू शर्म्याने त्या ब्राह्मणाने जो निवाडा केला त्यानंतर सगळे आनंदित झाले. आणि मग त्यांनी प्रत्येकाला आपापल्या घरी जाण्याकरता जसं तिने आदेश दिला तेव्हा सर्व मंडळी तिथे जी जमलेली होती त्यांनी विष्णू शर्मा नमस्कार केला. ते जसे आले तसे परत गेले. आणि ती पतिव्रता स्त्री सुद्धा जी होती साध्वी, जिच्या बाबतीत हा सगळा प्रकार घडला, म्हणजे तिचा पती असताना एक झोटिंग बहुरूपी अशा पद्धतीचा पती म्हणून काही दिवस राहिला आणि अशा पद्धतीला जो त्रास झाला, तिला सुद्धा तिचा स्वतःचा पती प्राप्त झाल्यामुळे मग त्याप्रमाणे ती आनंदी झालेली, तिची आपल्या मूळ पती सकट घरी गेली. तर अशा पद्धतीने आपण मागल्या पुष्पात जेव्हा असं बघितलं की या एक एक कथेच्या अनुषंगाने भगवान दत्तात्रय सहस्त्रार्जुनाला ज्या पद्धतीने उपदेश करतात आहेत, किंबहुना स्वामी महाराजांनी दत्त पुराणात या कथेच्या अनुषंगाने काहीतरी तत्वज्ञान बोधक असं काही की आपले मुळात सांगतात, बोधन करतात. तेव्हा ते असं म्हणतात की एवं शास्त्रक्रमात त्यक्ता संशयो येई प्रयत्नतः प्राक् सिद्धम प्राप्तवन्त्येते
तर मा संशय मा आत्मना. म्हणजे अशा प्रकारे ज्यांनी प्रयत्नपूर्वक संशयाचा त्याग केला, संशयो वै येई प्रयत्नतः, प्रयत्नपूर्वक ते आधीच सिद्ध असलेल्या प्राक सिद्ध म्हणजे आधीपासून सिद्ध जो असा आहे प्राप्तवंती ते त्या आत्मानंदाला प्राप्त करतात. आणि जे फक्त आत्मानंदाला प्राप्त करतात एवढंच नसून गतोर्ध्वम अपि भोगांते प्राप्ते हौषधितो नरम त्रिपुरुयोगाच्छक्ररक्तमयो गर्भत्वमे पितो. म्हणजे त्यांना पुन्हा एखादे पुनर्जन्म जेव्हा प्राप्ती होते, तर आता ही जी पुनर्जन्माची प्राप्ती होते ती गर्भापासून कशी होते याचं आता याच्या पुष्पामध्ये महाराज वर्णन करतात आहे. तर या 7व्या अध्यायातल्या 3ऱ्या अष्टक म्हणजे अष्टक 3 अध्याय 7वा यातल्या 51व्या श्लोकापासून आपण आता असं बघतो की महाराजांनी एका वेगळ्या विषयाला प्रारंभ केला आहे. महाराज काय म्हणतात, गतोर्ध्वम अपि भोगांते प्राप्ते हौषधितो नरम त्रिपुरुयोगाच्छक्ररक्तमयो गर्भत्वमे स्थितो. म्हणजे स्वर्गादी लोकात जाऊन त्याचा उपभोग घेतल्यानंतर त्या भोगाच्या शेवटी प्रतिकाराने पुन्हा या जगात स्त्री पुरुषांच्या संयोगाने शुक्र रक्तमय होऊन भोगाच्छ शुक्र रक्तमय होऊन ऋतुकाली जीवात्म्याला गर्भत्व येतं. गर्भत्वमे स्थितो. अशा पद्धतीने तो जो जीवात्मा असतो स्वर्गात गेलेला तो गर्भरूपाने पुन्हा जगात येतो. मग ललम प्राक पंचरात्रात बुद्बुद सप्त रात्रतः देशी पक्षात भवती स्वस्तितो घनाः. ते प्रथम कलल 5 रात्रीनंतर बुद्बुद 7 रात्रीनंतर पेशी सप्त रात्रतः पेशी आणि पक्षात 15 दिवसांचा अर्बुद. त्यानंतर भवती स्वस्तितो घनाः. त्यानंतर तो गर्भ चांगला वाढतो. मासात क्रूर कम द्वितीय सांगनोद्भव त्वक्चतुर्थे लोमनखाः पंचमे मासी षष्टके छिद्राणि सप्तमे चित्वत् अष्टमे धीष्टतः स्मृतिः नाडरंध्राप्त रसं भूम आर्तो अपि गृह्यते विधे. म्हणजे मासात अक्रूरंकम 1 महिन्यात तो गर्भ कठीण होतो आणि 2ऱ्या महिन्यात मस्तक, तृतीयेच्या अंकुरोद्भव, 3ऱ्या महिन्यात अंकुरोत्पत्ती, 4थ्या महिन्यात त्वचा, चतुर्थे रोमनखा, पंचमे मासी षष्टके, 5व्या महिन्यात केस आणि नख, 6व्या महिन्यात छिद्र, 7व्या महिन्यात चैतन्य, 8व्या महिन्यात बुद्धी, नंतर स्फूर्ती उत्पन्न होते आणि नाल छिद्रांनी मिळालेल्या रसाचं सेवन करून दैवयोगाने तो मरत नाही. हा जो गर्भ आहे नालरंध्रा प्राप्त रस भोग ना
ना आर्तोपी गृह्यते इथे, त्यामुळे तो जिवंत राहतो. तो तेथेश भवाभीतो मोचयाय सुदुर्गते त्वां भजेता परम नैवृत्तिर्यवर्ण भवेन्नम. नंतर तो संसाराला भ्यालेला जीव स्तवन करतो. स्तौत्यथेश भवाभीतो, संसाराला भ्यालेला भीतो. हे परमेश्वरा, त्वां भजेत, या दुर्गतीपासून मला सोडव. यापुढे अशी गती ज्यामुळे मला येणार नाही, त्यासाठी मी तुझी सेवा करीन. अशा प्रकारे स्वस्तुत्वैव सुतिवायुत्यक्तो विस्मृत लब्धती बुद्धी गुरुयती जनो लब्धा मोहितो बाह्ये शितुः. म्हणजे अशा प्रकारे स्तवन करून एकदा का त्याला त्या प्रसूती वायूने बाहेर टाकला, सुती वायू त्यक्तो, मग त्याला जी काही तोपर्यंत गर्भात असण्याची बुद्धी असते, विस्मृत दब्दभी, त्या मिळालेल्या बुद्धीचा त्याला विसर पडून जणू काही त्याला जन्म मिळाला नाही. जनो लब्धा मोहितो, तो परमेश्वराच्या मायेने मोहित होऊन तो रुरू येते, म्हणजे रडू लागतो. मग अनधिक प्रेपमापन्न आसनोत्थान चेष्टने पदाधीनतया भुंक्ते सव्यथां वक्तुमक्षमा. क्रीडा संभोग चिंताक्तो बाल्य यौवना वार्धके पुनरावर्ते अज्ञानी ज्ञानीचे निश्चिते चिरात. अत्यंत विरुद्धावस्थेला प्राप्त होऊन वैष्णव उठण्याच्या बाबतीत अनभिज्ञ प्रेतमापन्न आसनोत्थान न चेष्टते. वैष्णव उठण्याच्या बाबतीत पराधीन होऊन व्यथा सांगण्यास असमर्थ झालेला तो जेवतो आणि मग बाल्य यौवन म्हातारपणी क्रीडा संभोग आणि चिंतायुक्त होऊन अज्ञानी झालेला असा तो क्रीडा संभोग चिंतायुक्त बाल्य यौवन वार्धक्य या तिने तो होऊन पुनरावर्तते अज्ञानी होऊन तो पुन्हा पुन्हा फिरत राहतो. ज्ञानी झाला, जर तो ज्ञानी झाला, त्याला आत्मज्ञान झालं, ज्ञानीचे उच्चते अचिरात. जर ज्ञान प्राप्त झालं तर तो मुक्त होतो. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी या जन्माविषयी गर्भाची उत्पत्ती जी होते तिथून माणसाचा जो शेवट होतो त्यासाठी त्याला आत्मज्ञान होणं कसं महत्वाचं आहे हे सांगत असताना एक वेगळ्या पद्धतीने या साधारणपणे 9 श्लोकांमध्ये आपल्याला एक वेगळा विषय आपल्यासमोर प्रकट केला. आपण असं म्हटलं की अरे हा विषय नेमका वैदिक साहित्यामध्ये आला कसा. काही लोकांना कल्पना अशी की अशा प्रकारचं जे शास्त्र आहे ते आयुर्वेदाला मान्य आहे. आयुर्वेद हा वेदांचाच भाग आहे, वैदिक संहितेचा भाग आहे. त्यामुळे आयुर्वेद वैद्य जे असतात त्यांना माहिती आहे. पण उपनिषदांमध्ये दत्तपुराण सारख्या ग्रंथामध्ये हा आला कसा, याच्याकरता मला सुद्धा एवढंच सांगायचं आहे की महाराजांनी या दत्तपुराण ग्रंथाची रचना करताना ज्या विविध ग्रंथांचा यात परामर्श घेतला, अनेक स्मृतींचा, पुराणांचा, उपनिषदांचा जेव्हा यात परामर्श घेतला असेल तेव्हा या प्रकारचं वर्णन एक स्वतंत्र गर्भोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं वर्णन आहे. तेव्हा हे निश्चित आहे की स्वामींनी सुद्धा त्या उपनिषदातील जे काही सूत्र असतील त्याचा उत्तम पद्धतीने यामध्ये तरी आपल्यासमोर उपयोग करून आपल्यासमोर सूत्र रूपाने हा विषय मांडला आहे. या ठिकाणी
या तिसऱ्या अष्टकातला 7वा अध्याय संपला आणि आता 8व्या अध्यायाला जेव्हा स्वामी सुरुवात करतात तेव्हा स्वामी महाराज असं म्हणतात, तिदमुत्य पुरुतम ज्योतिरानंदमात्मवान ज्ञात्वाप्य स्थिरबोधोंग द्वैताभिभीती तत्क्षण. म्हणजे उपाधीमुळे परोक्ष अपरोक्ष या दोन्ही रूपात भासणारे व्यापक आणि स्वयंप्रकाश असं चैतन्य जे आहे ते जाणून सुद्धा असंभावना, विपरीत भावना, निवर्तक बोध नसल्यामुळे आणि निरुध्यासाने परिपक्व झाल्यानंतर जो काही आत्मसाक्षात्कार होतो तो आत्मसाक्षात्कार नसल्यामुळे तो जो कोणी असेल तो द्वैताला भीतो. म्हणजे अशा प्रकारचं हे जे चैतन्य आहे हे जर एखाद्या ज्ञानी माणसाला कळलं तरी सुद्धा त्याला विशिष्ट पद्धतीचं बोध ज्ञान नसल्यामुळे, आत्मज्ञान नसल्यामुळे, तसा जो बोध नसल्यामुळे मग तो जो गर्भ असतो त्याचं काय होतो, तो द्वैताला भीतो असं मार्गाने या ठिकाणी सूचित करायचंय. तर या संदर्भामध्ये याच्या अनुषंगाने महाराज पुन्हा एक कथा आपल्या समोर मांडतात. ते असं म्हणतात, प्रतिष्ठान द्विज कश्चित ज्ञान विज्ञान तत्परः पूर्वाभ्यासज जन्मनैव मुक्तोप्यासी पिशाचवत. जे प्रतिष्ठान म्हणजे पैठणी या गावी कोणी हे ज्ञान विज्ञानात विशेष गती असलेला ब्राह्मण. प्रतिष्ठाने द्विज कश्चित ज्ञान विज्ञान तत्पराः, ज्ञान आणि विज्ञान दोन्हीमध्ये जरी विशेष गती असलेला ब्राह्मण हा पूर्वाभ्यास जन्मनैव पूर्वजन्मीच्या अभ्यासाने जन्मताच जणू काही मुक्तोप्य असित पिशाचवत, जन्मताच तो मुक्त होता पण पिशाच्या सारखा वागत असेल, वेड्यासारखा. बालो उन्मत्त पिशाच्या असं खूप वेळा दत्त संप्रदायात म्हटलं ना अवधूताकात. मग लोकसंगादृश्यम भीतो विषयेभ्यो विषादवान मानभीतत्य अपि सर्वज्ञ दुश्चेष्टा यक्रोधिया. म्हणजे लोकांच्या सहवासाला भ्यालेला, लोकसंगा अदृश्यम भीतो आणि विषयाविषयी खिन्न असलेला, विषयोभे विषादवान, विषयाविषयी खिन्न, त्याला विषयात किंचितही गोडी नाही. आणि मानभीत्या अपि, मानाच्या भीतीने तो मुद्दाम सर्वज्ञ म्हणजे ज्ञानी असून सुद्धा मुद्दाम म्हणजे बुद्धिबळ दुश्चेष्टा व्यक्रोधिया, भलत्याच गोष्टी करतो असा हा ज्ञानी. हा जन्मनैवं ग्रहग्रस्तम मत्वातम पितरोदम चक्रतो पुत्रवात्सल्यात प्रतिकारम प्रयत्नतः. पण त्याचे जे वडील आहेत त्या वडिलांना मात्र असं वाटतं की हा जन्मता हा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रहांनी ग्रस्त झालेला आहे. जन्मनैव ग्रहग्रस्त आणि महत्वा तम पितरोदम असं म्हणून त्याचे आई वडील पुत्र प्रेरणेमुळे त्याच्यासाठी अगदी प्रतिकारपूर्वक काय आपल्याला करता येईल असं प्रयत्न करू लागतात. मग ते सर्वसामान्य माणसाला जेव्हा असं वाटतं की आपला मुलगा हा उन्मत्तासारखा, वेड्यासारखा, पिशाच्यासारखा वागतो आहे, त्याच्यात बुद्धी नाही,
असा अज्ञानी सामान्य माणसाच्या दृष्टीने विचित्रच वाटतोय. सामान्य आई वडील जेव्हा ज्या पद्धतीने काळजी करतात आणि प्रयत्न करतात त्या पद्धतीने त्याचे आई वडील महाराज सांगतात किती प्रयत्न करायचे. ते काय करायचे तर वृतोपवास नियम जप शांती सुगार्चने रक्षा बंधन सत्तीर्थ यात्रा दानौषधा देवी प्रकृती नयो जाता प्रयत्न निष्फलास्तयो मलमूत्रम तथा भक्षम पानम अन्नम न वेदस. जे व्रत उपवास नियम जप शांती देवपूजा रक्षाबंधन तीर्थयात्रा दान आणि औषधाधिकारी त्याला काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही. तो मूळ स्वभाव जो त्याचा असेल त्याला तो आलाच नाही. त्या जणू काही त्या दोघांनी मुलांचे सगळे प्रयत्न निष्फळ झाले आणि तो मुलगा जो होता तो तसाच पेशाच्या होता. म्हणजे मलमूत्र अन्न पाण्याची जो काहीही त्याला ज्ञान नाही जाणत नाही असा तो कसा वागत असेल तर मनोत्सर्गादी कृते तिष्ठन वा अपि स्वपन्न अपि अनर्थम किमती भूते न वेत्ती न हिताहितम. म्हणजे मनोत्सर्गादी क्रियावस्था असताना कृते झोपला असतानाही करीत असेल. झोपला तरी तो मनोत्सर्ग वगैरे करतो आणि तो अनर्थकारी काहीतरी असं बोलतो. अभद्र अनर्थ किमती भूते आणि हित अहिताच स्वतःविषयी सुद्धा त्याला काही भान नाही. आणि उपनितो अष्टमे अद्येपि अपि सावित्री न जजापस न चक्रे शिक्षितो तुमचे संध्या वंदनाधिकम. ज्या 8व्या वर्षी त्याची मुंज केली तरी सुद्धा त्याने गायत्रीचा जप नाही आणि शिकवून सुद्धा तो न चक्रे शिक्षितो अत्युच्चे संध्यावंदनाधिकम. संध्यावंदनेवर कुठल्याही प्रकारचं त्या क्रियाचा विधान केलं नाही. मग विष्णुदत्तस्य महात्म्यम श्रुत्वा तं पितरो ग्रहं नीत्वा तदोचतो खिन्नो भो बृहन् भो ब्रह्मन् पाहि न पिता. मग विष्णू दत्ताचा पूर्ण हा विष्णुदत्त ब्राह्मण आहे. विष्णू शर्मा त्याचा मोठेपण ऐकून त्या मुलाची आईवडील त्याला विष्णू दत्ताच्या घरी घेऊन किंवा त्याला म्हणाले की हे ब्राह्मण आमचं आता तू रक्षण कर. भो ब्रह्मन पाहि न पिता. एक एव सुतो जातो जडो जन्मता अवयवो गृहग्रस्तो जन्मतो ज्ञात्वा नो देहि जीवनम. आम्हा दोघांचा हा एकुलता एक पुत्र असून एक एव सुतो जातो. तो जन्मता जड आहे. जडो जन्मता अवयव. आणि ग्रहग्रस्त आहे का वेडा आहे. ग्रहग्रस्तो यव गुणवत्तो हे जाणून आम्हाला तू आमच्यावर उपकार कर. आम्हाला जीवन प्रदान कर. पुत्रम कृतार्थ ज्ञात्वा तत्पितरोप्राहस द्विजा विश्राम्यता गृहे भूत्वा पुत्रो वाम अत्र तिष्ठतो. पुत्र कृतार्थ झालाय हे जाणून त्याच्या आईवडिलांना तो ब्राह्मण म्हणाला की घरात भोजन करून तुम्ही विश्रांती घ्या. तुमचा पुत्र येथे थांबव. कोणी म्हटलं तर विष्णू दत्तांनी त्यांना सांगितलं. म्हणजे या ठिकाणी विष्णू दत्तांनी मात्र त्या मुलाचं काय वैशिष्ट्य आहे ते त्याचं विष्णू दत्तांनी लक्षात आलं. इत्युक्तो तो नतो भोगतो विष्णू दत्तो वदस्सतम कष्टम कस्य किंवा घातम किं ते कार्य करू शिकेल. म्हणजे एकीकडे आईवडिलांना सांगितलं तुम्ही विश्रांती घ्या आणि हा विष्णू दत्तच्या मुलाला म्हणतोय. याची आईवडील योजना करता आज गेलो तेव्हा विष्णू दत्त त्या मुलाला असं विचारतो कष्टम
कस्य किमाघात किम ते कार्य करू शिकेल. तू कोण, कोणाचा, कशासाठी आला, तुझं काय काम, किम ते कार्य करूशी, तू काय कर. किम गम्यता स्वपितुर्गे भुज्यता सुखमोत्तम मया ते किम विधातव्यम त्यजम चेष्टा यदा विध. त्याच्या वडिलांच्या घरी जा, उत्तम सुखाचा आस्वाद घे. भुज्यता सुखमोत्तम, उत्तम सुखाचा आस्वाद घेऊन या भलत्या गोष्टी सोड. मी तुझ्यासाठी काय करावं ते आता मला सांग. मया ते किम विधातव्यम त्यज चेष्टा वदाधना, त्या सगळ्या बाकी सोड. मग इत्युक्ताप्राह संबद्धो निजबोधात्मक कोमे किम करोमि कम यास्यामि किम गृह्णामि त्यजामि किम. असं विचारलेलं तो म्हणाला, आत्मस्वरूप असलेला माझा संबंध कुठे आहे. तो मुलगा म्हणतोय, म्हणजे माझा कोणाशीही संबंध नाही. मग तो विष्णोत्तरा म्हणतो, तुमचा प्रश्न बरोबर नाही, त्यामुळे मी काय करतो, कुठे जातो, काय घेतो, काय टाकतो, या विचारणाऱ्या गोष्टीने काही अर्थच नाही. काय किम करो मी कम यास्यामी किम गृह्णामी त्यजामी किम निजबोधात्मनम कमे. जर या सगळ्या कुठल्या गोष्टीशी माझा काही संबंध आहे, तुमच्या प्रश्नाला काही अर्थच नाही. मग हा जो मुलगा आहे, तो जड आहे, विषादचा होत आहे, हा विष्णू दत्ताला असं म्हणतो, ततम कल्पांबुदे बुधे वेद मात्मना सचिदात्मना अन्नादो अहं त्यान्नम किम मे भोजन सुखात्म. प्रलय कालचं जे पाण्याप्रमाणे हे जे काही सगळं आहे, हे सच्चिदानंद स्वरूप आत्मेनं व्यापलेलं आहे. म्हणजे प्रलय काळामध्ये संपूर्ण जग हे जसं त्या प्रलयाच्या पाण्याने व्यापलेलं असतं, तसं संपूर्ण जगत आहे हे सच्चिदानंद स्वरूप असं त्यांनी व्यापलं आहे. आणि म्हणजे काय, अन्नादो अहंच्या अन्नम, अन्न सुद्धा मीच आहे आणि अन्न खाणारही मीच आहे. मग किम मे भोग्य सुखात म्हणून, मग सुखरूप आत्मा असा जर मी असेल तर मला उपभोग करण्यासारखं आहेच काय. तच्छित्वा तम समालिंगम दत्त भक्तो वदनुदा तयर्चार्येण विध्वस्ते को अतिदोषो भविष्यति. ते ऐकून तो दत्तभक्त विष्णू भक्त त्याला तिने अलिंगन दिलं, आनंदाने समालिंगम, आणि वदनुदा आनंदाने म्हणाला. तर मग हे विध्वस्ते या ठिकाणी आचारानं तुझं काय बिघडणार आहे. सामान्य लोकांसारखं जर तू आचार केला तर तुझं काय आहित होतो. मग हा असं म्हणतो, जागृती स्ती सृषु स्वप्नस्तुर्या भूर्ब्रह्मावित्व परानिद्रे व ब्रह्मद्य वरो गाढ सुषुप्तिका षष्ठी हान्यता उत्तिष्ठे तुरीयान द्वरियान सो अपिकर्म कृत तुर्यांत्या अखिल वरिष्ठो जो क्रियस्ता भगवान नाही. म्हणजे शुभेच्छा, विचारणा आणि परिमानसा या तीन भूमीत असणाऱ्यांची जागृती अवस्था असते. चौथी भूमी ही सत्वा आपत्ती स्वप्न असते. या ठिकाणी साधक ब्रह्मविद असा म्हटला जातो. पराम निद्रेह ब्रह्मद्य वरो, पाचवी असक्ती नावाची भूमी आहे आणि या ठिकाणी निद्रा असते. या ठिकाणी असणारा ब्रह्मविद वर म्हटला जातो. सहावी गाढ सुषुप्ती, षष्टी हान्यता, या ठिकाणी असणारा वरियन तो सुद्धा कर्म करता आहे. सातवी तुर्या अवस्था, या ठिकाणी जे लोक असतात
ज्ञानी तो वरिष्ठ त्याला स्वतः परता युक्ता नाही, म्हणून त्याला प्रक्रियत्व आहे. तो आजही तसा नाही म्हणून तू कर्म कर. म्हणजे जी शेवटची तुर्यावस्था जी आहे, वरिष्ठ त्याला सुद्धा स्वतः किंवा परता असं युक्ता नाही, त्याला सुद्धा कर्म करायला लागतं. म्हणून त्याला प्रक्रियत्व आहे, त्याला प्रक्रिया ही करावीच लागते. तू आजही तसा नाही म्हणून तू कर्म कर. जीवनमुक्त सुखम तिष्ठ शिक्षयान क्रिया कुरु बंधो देहा विमानो त्यागो मुक्तिरिच्यते. तू जीवनमुक्त होऊन सुखाने राहा आणि जीवनमुक्त सुखम तिष्ठ, तू जीवनमुक्त म्हणून राहा, पण शिक्षयान अन्यान क्रिया कुरु, पण लोकांना शिकवण्याच्या दृष्टीने क्रिया करत राहा, क्रिया कर. इथे बंधो देहाभिमानो अत्र त्यागो मुक्तिरिच्यते. इथे देहाचा अभिमान हा बंध आणि देहाच्या अभिमानाचा त्याग ही खरी मुक्त अवस्था आहे. अहम ममेति संबंध, अहम ममेति संबद्ध कृत कुत स्वात्मदृशो भवेत मानावपामानजो दोष निरहं कृतित कुत. जे स्वात्मदृष्टी ज्याला आहे त्याला मी आणि माझा संबंध कुठून, मग निरहंकारी माणसाला भान अवमानापासून उत्पन्न झालेले दोष कुठून, आणि मानाद्य भावे विषय वासना क्रिया कुत समाहित मनास्त स्मान मुक्तोयम निरहं कृतीही. जे मानाधिकाचा मान सन्मान वगैरे या सगळ्याचा जर अभाव झाला तर मग विषय वासना कुठून, विकार कुठून येतील. मग समाहित मनस्थ असतात, संतुष्ट चित्त असणारा जो कोणी निरहंकारी आहे तो मुक्तच आहे. मग असं असताना एवं सन्न आपली नो बद्धते किम पुनर्भवा मनोर्थ संधी बंधाय निरर्थ मुक्तीचे तत. मग असे असताना मूळ नसते आपण बद्ध होणार काय, विषयासक्त मन बंधास कारण असतं. पण तेच जर का विषय रहित आणि आसक्त असतात तेच मन हे मुक्तीला कारण असत. म्हणजे विषयापासून जर मन मुक्त झालं तो मुक्त, तो मुक्तची स्वभावे. गृहकृत्येरा अपि स्त्री परव्यसनानिनी यथा तदेवा स्वादनंत्यता परसंगरसायनम तथा ब्रह्माणे विद्यांत तथा ब्रह्माणे विश्रांत समाहित मना सुधी तदेवा स्वादय अत्यंत बहिर्व्यवहारांना अपि. ज्या प्रमाणे परक्या पुरुषाचं व्यसन असणारी स्त्री घरातल्या कामात रमली असताना सुद्धा त्याच परसंग रसायनाचा अंत करण्यात आस्वाद घेत असते. अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडलेला विषय मांडला. गृहकृत्यरता अपि स्त्री परव्यसनिनी यथा तदेवा स्वादयरसत्यंत परसंगरसायनम. दुसऱ्याची त्या विशिष्ट संघाची आठवण येऊन ती स्वतःच्या घरकामात करत असताना सुद्धा तिला तो वेगळा एक जो काही रस आहे तो जो काही रस आहे तो तिच्या ठिकाणी श्रवण होत असतो. त्याप्रमाणे तथा ब्रह्मणे विश्रांत समाहित मनासुधी. त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी विसावलेला संतुष्ट चित्त जो असेल सुबुद्ध तो आत बाहेर जरी व्यवहार करत असला तरी त्याला त्या ब्रह्माचाच आस्वाद येत असतो. अतिशय वेगळ्या पद्धतीने मारलेल्या या ठिकाणी या ब्रह्मज्ञान झालेला आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण जेव्हा सहज असं म्हणतो
ब्रह्मरस हा शब्द जेव्हा आपण अभंगामधून ऐकतो, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसे आवडी, तुकामुळे लागे गोड तो मागे रसना. ते संतांना जेव्हा ब्रह्मरसाची आवड उत्पन्न होते, ब्रह्मरस प्राप्त होतो, त्याचं ते नित्य जेव्हा सेवन करतात, ब्रह्माची प्राप्ती झाली, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, म्हणजे बा संतांना जेव्हा हा असतो तेव्हा मग त्यांना ही विषयाधिक जे बंधन असतात, ज्याचं जणू काही त्यांना भाने राहते, ते विषयापासून ते मुक्तच असतात आणि या न्यायाने ते खऱ्या अर्थाने मुक्त स्थितीतच वावरतात. तो मुक्ताची स्वभाव आहे असं आपल्याकडे संतांनी म्हटलंय. मग दिवसपृष्ठेंग मोक्ष न पाताले आपण भूतले, अहंकृत विमोहस्य क्षयो मोक्षो न चापराह. म्हणजे दिवसपृष्ठेंग मोक्ष न पाताले आपण भूतले, आकाशाच्या पृष्ठभागावर सुद्धा मोक्ष नाही, त्या पाताळाच्या भूतलावर सुद्धा नाही. मग विशेष मोह असलेल्या अहंकाराचा नाश, अहंकृते विमोहस्य क्षयो, मोह असलेला जो अहंकार आहे त्या अहंकाराचा नाश हाच खरा मोक्ष आहे. न चापरा, यापेक्षा दुसरा मोक्ष नाही. मग सुकरो अहंकृतेस्त्यागा, पुष्पान वदना अपि दृढ मिलनाद अपि प्राज्ञ न क्लेशो अत्र मनोगपी. अहंकाराचा त्याग हे प्राज्ञा, त्या मुलाला म्हणतो हा विष्णुदत्त, फूल खुडण्यापेक्षा डोळे झाकण्यापेक्षाही सुकर आहे. यामध्ये थोडा सुद्धा क्लेश नाही. मग स्फूर्ती, भ्रांती, गतिव्याप्ती, स्ववृत्ती, स्वान्यता मुखाहा, ज्ञात्वा चलनमचेष्टास्तत्परम स्तम सुखी भवो. स्फूर्ती, भ्रम, गती, व्याप्ती आणि सत्व, परत्व, या प्रमुख असलेल्या चंचल मनाच्या चेष्टा जाणून, या सगळ्या ज्या आहेत त्या मनाच्या चेष्टा आहे, त्या जाणून तू तत्पर, त्याच्या पलीकडे जाऊन तू सुखी हो. तत्परम सुखी भव. निर्बंधम न करोमि कंचित कालम तथा वस, पितृप्रेम समालोच्य बंधस्तेन नते स्वदुःख. हे ज्ञानी पुरुषा, तुला मी हे कर ते कर असा निर्देश देत नाही. विष्णुदत्त त्या ज्ञानी पण पिशाच्यवत असा जो आत्मज्ञानी आहे तेव्हा सांगतो की मी हे कर ते कर असा निर्बंध घालण्याचा, निर्बंध न करो विद्यम कंचित काल तथा असो. तू आई वडिलांकरता मी म्हणतो तसा काही काळ राहा. म्हणजे तू जर तसा राहिला, पितृप्रेम समालोच्य बंधस्तेन न ते स्वदुःख. त्यामुळे आत्मदृष्टी असलेल्या तुला काही कुठल्याही प्रकारचं बंधन येणार नाही. इत्युक्ता स्वतकेत्युक्ता भुक्त्वा तद्धाम संगदम, भयं साक्षान्न महात्म्यं तजो ज्येष्ठांश कल्पिताः. असं निवेदन केला गेलेला तो होता ज्ञानी. ठीक आहे, इत्युक्ता असं तिथे दुक्ता भूत्वा तद्धाम संगम, त्याच्या घरी जेवून हे जे ब्राह्मण आणि तो जो विद्वान होता तरी मग भयं साध्यम अन्न महात्म्या जगो चेष्टाच कल्पिता. त्या उत्तम संस्कारित अन्नाच्या महात्म्याने आणि समूहापासून होणारे भय आणि कल्पित गोष्टींचा त्यांनी त्याग केला. मग तो जो पिशाच्यवत झालेला पुत्र होता तो शांत झाला. मग
पितरो प्रेक्षंतम शांतम मित्रम नतो चतुप्रभो को मंत्रो भेषजम वास्यम कल्पितम शीघ्र मुक्तिदम. त्या पुत्राला शांत झालेलं पाहून त्याचे आईवडील विष्णुदत्ता नमस्कार करून म्हणाले, पितरो प्रेक्षितम शांतम मित्रो नतो चतुप्रभो को मंत्रो भेषजम वास्यम. हे प्रभू, याच्यासाठी कोणत्या मंत्राची आणि शीघ्र मुक्ती देणाऱ्या कोणत्या औषधाची तुम्ही योजना केली. भेषजम वास्यम कल्पितम शीघ्र, इतक्या लवकर त्याला मुक्ती, तो मोकळा झाला, चांगला झाला. दत्तनो जीवनम ब्रह्मांड मी तुक्ता तो गतो गृहणी तदादिष्टोप्यधी पुत्रस्ततो धाम्यात संगताः. हे ब्राह्मणा, ते ब्राह्मण आम्हाला नवजीवन दिलं असून ते दोघं घरी गेलं. दत्तानो जीवन ब्रह्मण तुक्ता तो गतो. आणि विष्णू दत्ताने ज्या मुलाचा आदेश दिला होता तो मुलगा सुद्धा तदादिष्टोप्यधी, तो मुलगा सुद्धा पुत्र वडिलांच्या घरी आत्म्याशी रममान होऊन राहिला. या ठिकाणी महाराज असं म्हणतात, तदेकम शास्त्रता तात्पर्य मद्यस्यायुपदम भयम भयमात्रावशेषो हि विज्ञान अमृत सागराः. जे सर्व शास्त्रांचं एकमेव तात्पर्य हे आहे की अज्ञ माणसाला पदोपदी भय आहे आणि केवळ भय शिल्लक असणारा हा विज्ञान अमृत सागर आहे. म्हणून बुद्धो अपि संग भीमात्रावृतो विप्रसुतो यथा तथा सर्वोपि लोको मोहमात्रावृतो विष्णुषा. जे अद्वैताची जाण असलेला सुद्धा तो ब्राह्मण पुत्र ज्याप्रमाणे केवळ संघाच्या भीतीने आवृत्त झाला, त्यामुळे सरेलो या सर्वोपि लोकोयम, हा सर्व लोकही खोट्या मोहाने आवृत्त झालेला असतो. म्हणून स्वात्माना बलभूया पी सर्वता चिद्गणम परम करता विकर्ता दाता अहम भोक्तांच्या सुखदुःखयो कोहम के अमी कुतो मोह क्व सुखम केति चिंतयन भ्रांते व नित्यमुक्तो अपि बहिर्धावती विजयती. म्हणून नेहमी शेवटी चैतन्य रूप आत्म्याचा अनुभव घेऊन सुद्धा मी करता विकर्ता दाता आणि सुखदुःखाचा भोक्ता आहे. करता विकर्ता दाता अहम भोक्तांचे सुखदुःख योग, मी सुखदुःखाचा भोक्ता आहे. तसं मी कोण, मी कोण हा मोह कुठे, तू कुठे, को अहम के अमी कुतो मोह क सुखम चेती चिंतन, याप्रमाणे विचार करीत तो माणूस नित्यमुक्त असून सुद्धा बाहेर धावतो आणि मोहित होतो. ज्याच्याकरता एक प्रमाण असं सांगितलंय रूप की नासाभूषाम यथा कंठे धृत्वा विस्मृत्याच सामम नष्टेती शोच अज्ञा स्त्री तथा आत्मार्थमयम जनाः. गळ्यात नथ घातलेली स्त्री ती विसरून माझी नथ कुठे नष्ट झालेली आहे. म्हणून एखादी अज्ञ स्त्री ज्याप्रमाणे शोक करते त्याप्रमाणे अज्ञ माणूस आत्म्यासाठी शोक करतो. रूप कसं आहे, उदाहरण की एखादी स्त्री नाकात नथ घालते, पण काही वेळेस ती नाकातली नस काही काळ ती गळ्यामध्ये अडकवून ठेवते आणि ती गळ्यामध्ये अडकवून ठेवली आपली नथ ही ती जणू विसरून म्हणजे नथ कुठे अशा पद्धतीने जेव्हा ती चिंता करत राहते तर महाराज असं म्हणतात, अशाच प्रकारे अज्ञ माणूस जो असतो हा आत्म्याचा शोधाशोध करायला आत्मा कुठे म्हणून इकडे फिरतो, पण आत्म्यात देण्याचा त्याला काही वेध होत नाही. म्हणून
तदर्थ सर्व शास्त्राने बोधयंती प्रकारता मोह मात्र निराशी परिवस्थित क्रमात. म्हणून त्यासाठी सर्व शास्त्र निरनिराळ्या प्रकारे ज्ञानच देत असतात आणि क्रमशः केवळ मोहाचा निराश करण्यात त्या शास्त्रांचं पर्यवसन असतं क्रमशः. म्हणून या ठिकाणी महाराज असं म्हणतात, महान त्या अल्पाने शास्त्राने नानो मात्र भ्रमाय ही स्वबुद्धेदम विचारेंद्र वदेद साध साधुवा. लहान वा मोठी शास्त्री अणुमात्र सुद्धा भ्रमाला कारण नाही. म्हणून हे इंद्रा, या ठिकाणी ब्रह्मदेव असं म्हणतो बृहस्पती की स्वतःच्या बुद्धीने विचार करून सांग ते योग्य आहे की अयोग्य आहे. म्हणजे इतर शास्त्री गौण आहे का निरर्थक आहे का हे तूच आता विचार करून सांग. आणि मग अशा पद्धतीनं बृहस्पतीने जेव्हा या सगळ्या कथा सांगितल्या तेव्हा इत्युक्त गुरुळा हेंद्रो यत्वा साधू दितो गुरु समस्वांतिक्रमणे अद्य शास्त्र तत्ववेदी सत. अशा पद्धतीने बृहस्पतीने असं जेव्हा कथन केलं तेव्हा इंद्र नमस्कार करून म्हणाला इत्युक्त गुरुना महेंद्रो यत्वा साधू गुरु. त्यांनी नमस्कार करून म्हणाला, हे बृहस्पती आपण योग्य सांगितलं आहे. मी विचारल्यामुळे झालेल्या अतिक्रमणाची मला क्षमा करा. क्षमस्वातिक्रमण मी अद्य आता योग्य असं शास्त्र तत्व मी जाणलं आहे. तर अशा पद्धतीने श्री दत्ता प्राह राजेंद्र संवादोयम वादो अयम मयोदिता शास्त्रे विप्र प्रतिपत्ती क्व सर्वाण्येक पराणीही. तेव्हा भगवान दत्तात्रय म्हणाले की राजा राणी या सहस्त्रार्जुन ते म्हणतात, हा इंद्रगुरूंचा संवाद मी तुला कथन केला आहे. शास्त्रांनी परस्पर विरुद्ध काय तेथे सांगितलंय काय, तर ही सगळं शास्त्र सुद्धा अद्वैत ब्रह्म प्रतिपादक आहेत. या ठिकाणी आता पुढे भगवान दत्तात्रय या अर्जुनाला काय उपदेश करतात ते आता पुढल्या पुष्पात आपण पाहणार आहोत. पण या निमित्ताने स्वामी महाराजांनी आज आपल्याला गर्भोपनिषदाची काही स्तोत्र आणि ही आत्मज्ञानबोधक अशी काही रूपक ही जी एक प्रकारचा बालवमत्त पिशाच्या अवधूत असं ज्यांची संज्ञा असते अशी जी कथा आपल्या समोर ठेवली त्यातून एक आपल्याला असं लक्षात येतं की अगदी वृत्त जरी असला स्वभावाने जर वृत्त असेल तर तो सुद्धा त्याने सुद्धा संसारामध्ये रमण होताना इतरांसारखं त्यांनी आचार धर्माचं पालन करावं आणि लोकांमध्ये लोकांसारखंच राहावं अशा पद्धतीचं अपरोक्ष पद्धतीने महाराजांनी या ठिकाणी आपल्या समोर एक प्रकारे उपदेश केला आहे. आणि आता पुढे भगवान दत्तात्रय या शास्त्रात काय सांगतात ते आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव.